अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जे ते भाविकांनी मोठी गर्दी केल्याच आपल्याला या ठिकाणी पाहत आहे. आज जर पाहिलं गेलं तर आपण आज गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने जे आहे ते राज्यभरातील भाविक जे आहे ते अक्कलकोट मधून स्वामींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला पहाटेपासून जे आहे ते स्वामींच्या विविध उपक्रम जे आहे ते या ठिकाणी पूजा असेल या ठिकाणी भक्तिमय वातावरण देखील आहे आपल्याला या ठिकाणी अक्कलकोट मध्ये जे आहे ते आपल्याला स्वामींच्या परिसरात आपल्याला पाहायला या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जे योग्य ते नियोजन देखील या ठिकाणी मंदिर करून एकंदरीत पाहिलं गेलं तर आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे. वसीम अत्तार, लोकशाही. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट मध्ये जे आहे ते भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी स्वामींचं दर्शन करण्यासाठी जे आहे ते केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत काय स्वामींचे भक्त आहेत. काय सांगाल, कुठून आलात, काय श्रद्धा जी आहे ती आपली स्वामींवरती आहे? आम्ही वाशिमहून आलो सर्व मित्र कंपनी आणि आम्ही दरवर्षी दर गुरुपौर्णिमेला येणं झालं नाही आमचं, पण यावर्षी आम्ही ठरवलं की यायचं. पण आम्ही दर जून मध्ये दर्शनाला आम्ही येतो. स्वामी आमचे सर्वच आहेत, श्रद्धास्था. आपल्यासोबत अजूनही काय बघतात, काय तुमची भक्ती आहे स्वामींवर? स्वामी दरबारात आलो तर मला इतकी शांती वाटते की पूर्ण जिथून गेल्यानंतर अगदी कोणतंही काम यशस्वी झालं सर. आपल्यासोबत अजूनही काय बघतायत, काय सांगाल, तुमची काय भक्ती आहे स्वामींवर? स्वामी सर्वस्व आहे आणि नाव स्मरण केल्यानं कुठलं पण गोष्ट यशस्वी होतच. चालेल. आणि प्रत्येक पौर्णिमाला येत असतो मी, जवळपास 2000 पासून. आनंद ठेवलेला आहे. आपण जर पाहिलं गेलं तर प्रत्येक पौर्णिमेला जे आहे ते लाखो भाविक जे आहे ते स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये येत असतात आणि एक भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, अक्कलकोट. आज कसं वाटतं, गुरुपौर्णिमेचा योग आहे? खर तर गेली अनेक वर्ष मी दर पौर्णिमेला येते, पण गुरुपौर्णिमेला येऊन इथे जे समाधान मिळतं आणि जो आनंद मिळतो, एक तर मी स्वामी भक्त आहे प्रचंड. आणि आता तुम्ही देऊळ बंद 2 बघितला असेल, त्याच्यात मी आईचं काम केलेलं आहे आणि स्वामींच्या कृपेने 100 करोडच्या वरती आमची फिल्म गेली. हे सगळे स्वामींचे आशीर्वाद आहेत. आणि आता माझी नवीन प्रोजेक्ट काही येत आहेत, नवीन सिरियल येते, नवीन फिल्म येते. तर स्वामींचा आशीर्वाद घेऊनच मी नवीन कामाला पण सुरुवात करते. त्याच्यामुळे इथे आले की एक वेगळी एनर्जी, वेगळ्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्या घेऊन मी जात असते. आणि इथली सगळी सोय एक वेगळी एनर्जी घेऊन जाते इथे. त्याच्यामुळे तो आनंद वेगळा असतो, शब्दात नाही मी सांगू शकत इथे आल्यावर काय होतं ते आणि काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.